ते वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाबवी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्ष पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश, गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमुलार्जुन उद्धरिला. एकादशी तारिले वत्स बक. अघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्मद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. एकोणविंशी व्रजानल शांती. विसात शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22शी. यज्ञपत्नीवरी कृपा 23शी. इंद्रयज्ञ निवारण 24शी. पंचविशी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26शी. श्रीकृष्णाभिषेक 27शी. नंद बंधमुक्त 28शी. 29शी रासलीलारंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी श्रीकृष्ण दर्शन 32. महारास 33शी. सुदर्शन शंखचूडोद्धार 34शी. युगलगीत 35शी. अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36शी. 37शी केशी व्योमोद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38शी. मथुरागमन 39शी. श्रीकृष्णस्तुती 40शी. 41शी मथुरा प्रवेश. कुब्जेवर कृपा धनुष्यभंग. कंस व्याकुळता 42शी सांग. कोलयोद्धार मल्लयुद्धरंग 43शी निवेदिला. चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन.
कृष्ण बळराम सूत्रबंधन गुरुकुळ प्रवेश 45. उद्धव प्रजयात्रा 46. उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48. श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूरग्रहाशी अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. दशमस्कंदातील आजचा 34वा अध्याय. रासलीलाच्या जे 5 अध्याय रासपंचाध्यायी त्या आपण पूर्ण केल्या. आता आपण या अध्यायामध्ये येत आहोत. हा अध्याय म्हणजे सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार. आत्ता पण आपण जे पाहिलं की अगदी पूतना मावशीपासून सुरुवात केली, तिथून मग एकेका असुरांचा एकेका राक्षसांचा उद्धार भगवंतानी केला आणि मध्ये 5 अध्याय हे रासपंचाध्यायीचे झाले. आता हा अध्याय सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार भगवंतानी केला. आता यामध्ये प्रमुख आपल्याला काय शिकायचं त्यांच्यापासून ते म्हणजे रूप आणि संपत्तीचा गर्व कधीही माणसाने धरू नये. कारण रूप जे आहे ते आज आहे पण उद्या नाही. लहानपणी आपण खूप सुंदर दिसत असू, तरुणपणी असू, म्हातारपणी दिसत नाही, हे जर आपल्याला माहीत आहे तर त्याचा गर्व का करायचा. आणि संपत्ती जी आहे ती संपत्ती पण अशी आहे की लक्ष्मी एका ठिकाणी स्थिर राहत नाही. जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर मी कमावलेल्या संपत्तीचा मी किती गर्व करायचा. आणि भगवंताच्या ठिकाणी जे 6 गुण आहेत, भगवंताचं ऐश्वर हा एक भगवंताचा गुण आहे. आता ही सगळी सृष्टीचं ज्याचे आहे, ही पृथ्वीच नाही पण सगळे तारांगण, सगळे ग्रह, चंद्र, तारे, नक्षत्र हे सगळे ज्याच्या मालकीचे आहेत, त्याने किती गर्व करायला पाहिजे. कारण त्यानेच हे निर्माण केलं. खरा मालक तो आहे आणि आपण आहे 2 दिवसांचा. त्याच्या मानाने आपलं आयुष्य फार झालं तर 100 वर्ष आहे. 100 वर्षाच्या वर असणारे फार कमी लोक आहेत. पण त्याचा गर्व आपण का करायचा हे सांगण्यासाठी हा अध्याय जो आहे 34वा अध्याय आहे. सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार. आता सुदर्शन कोण होता तर हा अजगराच्या रूपामध्ये असलेला विद्याधर गंधर्व आहे. आता या गंधर्वाचं जेव्हा नाव घेतो तेव्हा आपल्याला समजण्यासाठी एक दृष्टांत घडलेली गोष्ट आहे समर्थांच्या चरित्रामधली, ती सुरुवातीला सांगतो. कारण आता हा अश्विन मास संपत आलेला आहे आणि कार्तिक मास आता येणार आहे. आज दशमी आहे. या त्रयोदशीनंतर बरोबर 1 महिन्याने चतुर्दशीला, म्हणजे या चतुर्दशीनंतर 1 महिन्याने कार्तिक वद्य चतुर्दशी आपल्या श्री रघुनाथ स्वामी पसरणी मठाचे आणि आमच्या वाशिम जिल्ह्यामधल्या लोणी येथील सखाराम महाराज या दोघांची पुण्यतिथी आहे. योगायोगाने या दोघांचाही जन्म रामनवमीचाच झालेला आहे. या रघुनाथ स्वामींच्या पोथीचे आपण सर्वांनी पारायण केले आहे. त्यामध्ये दुसरा जो अध्याय आहे त्या 16 अध्यायापैकी दुसरा अध्याय जो आहे तो चित्रसेन गंधर्वाचा तो अध्याय आहे. चित्रसेन हा गंधर्व होता आणि त्या चित्रसेनाला शाप मिळाला कारण त्यांनी नारदांचं जे स्वागत आहे ते चांगल्या प्रकारे केलं नाही. नारद आल्यानंतर तो उठून उभा राहिला नाही, स्वागत नाही केलं, त्यांना नमस्कारसुद्धा केला नाही. मग तो पादप्रक्षांत दूरच राहिला. मग नारदाने त्यांना शाप दिला की तू आता 3 जन्म तुला घ्यावे लागतील. आणि ते 3 जन्म म्हणजे घोडा, रेडा आणि अंत्यज. जयत्पाळ नावाच्या राजाच्याकडे त्यांच्या राज्यामध्ये असणारे मुकुंदराज स्वामी, आमच्याकडचं आंबेजोगाई हे जे गाव आहे त्या आंबेजोगाईमध्ये मुकुंदराज स्वामींची समाधी आहे. त्या मुकुंदराज स्वामी जे प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहेत त्यांच्याकडून तुझा उद्धार होईल. म्हणजे घोड्या रूपामध्ये तुझा जन्म होईल तेव्हा तुझा उद्धार ते मुकुंदराज स्वामी करतील. त्यानंतर तुझा जन्म जो आहे तो रेड्याचा जन्म आहे आणि रेड्याच्या जन्मामध्ये प्रत्यक्ष विष्णूचे अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज पैठण क्षेत्री तुझा उद्धार करतील. आणि तुझा 3रा जन्म जो आहे तो अंत्यज योनीमध्ये होणार आहे असा तो शाप दिला. आता त्या शापामध्ये उशापसुद्धा आहे. कोणत्या कोणत्या जन्मामध्ये तुझा उद्धार कोण कोण करेल. घोडा म्हणजे त्या मुकुंदराज स्वामी, रेडा म्हणजे ज्ञानेश्वर स्वामी उद्धार करतील आणि अंत्यज म्हणजे समर्थ रामदास स्वामी उद्धार करतील असा तो अध्याय. आता याचा अर्थ असा
की जीवनामध्ये कुठलीही चूक केली, कुठलाही अपराध घडला, कुठल्याही धर्माच्या विरुद्ध कृत्य आपल्याकडून घडलं, तर त्याचं पाप आपल्याला लागतं आणि त्या पापामुळे अशा प्रकारचे शाप आपल्याला मिळत जातात. या श्रीमद भागवताच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं, परीक्षित राजा, ज्याला खूप तहान लागली होती, पाण्याची त्यांना गरज होती आणि ते ज्या आश्रमात गेले, शमीक ऋषींचा आश्रम. मग ते आपण सगळी कथा आपल्याला माहिती आहे. तहानेमुळे त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. त्यांचा मुलगा शृंगी जो आहे तो त्याने शाप दिला आणि त्या शापाच्या निमित्ताने तो शाप हे एक वरदान आपल्यासाठी घडलं आणि त्यासाठी परीक्षित राजाला 7 दिवसाच्या प्रवचनातून किंवा भागवताच्या उपदेशातून शुकदेव महाराजांनी जो उपदेश केला त्यामधून ही सगळी भागवताची कथागंगा निर्माण झाली आणि आपल्या सगळ्यांचा उद्धार त्यामध्ये झाला आहे. तसंच या ठिकाणी हे सुदर्शन जे आहेत त्याची कथा या अध्यायामध्ये दिलेली आहे. आता श्रीमद भागवतामध्ये या अध्यायामध्ये पहिल्यांदाच जो श्लोक येतो, श्री शुकोवाच, एकदा देवयात्रायां गोपाला जातकौतुकाः अनोभिर्नडोद्युक्तैः प्रययुस्ते अंबिकावनम. एकदा हे सगळे गोपाळ आपल्या मित्रांच्या बरोबर शिवरात्रीच्या दिवशी, माघवद्य त्रयोदशी शिवरात्रीच्या दिवशी एक उत्सव करण्यासाठी, एक जत्रा पाहण्यासाठी कुतूहलाने बैलगाडीत बसून एका वनामध्ये गेले. त्या वनाचं नाव अंबिकावन आहे. तत्र स्नात्वा सरस्वत्यां देवं पशुपतीं विभूम. त्या अंबिकावनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या सरस्वती नदीमध्ये सगळ्यांनी स्नान केलं आणि तिथे असणारं जे मंदिर होतं ते भगवान शंकराचं आणि अंबिका देवी म्हणजे पार्वतीचं मंदिर होतं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भक्तिभावे त्यांची पूजा केली. आता ही पूजा झाली. आता एखाद्या तीर्थक्षेत्रानंतर गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर सगळं झालं की मग काही ना काही आपण दान करतो. त्या पद्धतीने त्या ठिकाणी गावो हिरण्यम वासांसी मधु मध्वन्नमा धृता ब्राह्मणेभ्यो ददुस्सर्वे देवोह न प्रियताम इति. तिथे त्या सगळ्यांनी मिळून गाई, सोने, वस्त्र, मध आणि मधुर असं अन्न, सुवासिक असं अन्न जे आहे ते भगवान शंकरांना नैवेद्य दाखवला, अंबिका मातेला नैवेद्य दाखवला आणि ते सगळ्यांमध्ये त्याचं वितरण केलं प्रसाद म्हणून आणि ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले. आता दिवसभराच्या या सगळ्या श्रमानंतर, या सगळ्या विधीनंतर, रात्रभराचा बैलगाडीतून झालेला प्रवास, सगळी माणसं सगळी थकली होती. गोपी सगळे थकलेले आहेत. त्यामध्ये नंदबापा होते, सुनंद होते. 10 नंदांची नावं श्रीमद भागवतामध्ये दिलेली आहेत. ही सगळी मंडळी आणि शिवरात्रीचा उपवाससुद्धा होता. त्यामुळे सगळे थकून गेली आणि म्हणून रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी असणारं ते सरस्वती नदीचं पाणीच फक्त प्राशन केलं आणि रात्रीच्या वेळी त्या सरस्वतीच्या नदीच्या तीरावर वाळवंटामध्ये सगळेजण झोपी गेले, अशी कथा आहे. आता त्यावेळेस काय झालं की त्या वनामध्ये एक अजगर राहत होता. कश्चिन महान अहिस तस्मिन विपने अति बुभुक्षिता. सोपे शब्द असतात, सहजपणे लक्षात येतं पहा. कश्चिन म्हणजे त्याच काळी एकाएकी एक अत्यंत भयंकर अहि तस्मिन, त्या ठिकाणी राहणारा एक अहि म्हणजे साप, मोठा साप, अजगर दैवयोगाने त्या ठिकाणी आला. अतिबुभुक्षिता आणि त्याला खूप भूक लागली होती. आता काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून तो त्या ठिकाणी आला आणि एवढी सगळी मंडळी झोपलेली त्याला दिसली म्हणून आनंद झाला. यदृच्छा आगतो नंदम शयानम उरुगो अग्रसीत. ग्रसित म्हणजे खाणे, अग्रसित म्हणजे त्याने खायला सुरुवात केली. कोणाला? तर पहिला क्रमांक लागला नंदबाबांचा. आता नंदबाबा हे झोपेमध्ये होते, त्यामुळे त्या नंदबाबांना तोंडात घेऊन गिळण्याचं त्यांनी सुरुवात केली. नंदबाबांना जाग आली आणि अजगराचा तो गिळायला सुरुवात करतात. नंदबाबा जागे होऊन ओरडू लागले. स्वचक्रुषो हिना ग्रस्तः कृष्ण कृष्ण महानयम सर्पो माम ग्रसते तात प्रपन्नम परिमोचय. हा साप जो आहे, हा अजगर जो आहे तो मला गिळत आहे म्हणून कृष्णा बलरामा धावा धावा असं म्हणून ते ओरडायला लागले. आता त्यांचा हा आवाज ऐकून शेजारी सगळे झोपलेले सगळे गोप होते, नंद होते, बाकी गोपी होत्या, या सगळ्यांना जाग आली आणि त्यांनी पाहिलं, हे भयंकर दृश्य पाहिलं. नंदबाबा जवळपास अर्धं शरीर त्यांचं त्या अजगराच्या मुखामध्ये गेलेलं होतं आणि नंदबाबा ओरडत होते.
आता नंदाचे ओरडणं ऐकून सगळ्यांना एकदम आता काय करावं हे सुचलं नाही. रात्रभर त्या काळामध्ये लाईट वगैरे नव्हते, पण जे काही काय म्हणतो आपण पेटलेले कोलीत होते, मशाली होत्या. त्याच्या उजेडामध्ये त्याने ते कोलीतच घेतलं, मशाली घेतल्या आणि त्या अजगराला मारायला सुरुवात केली. आता ती पेटती मशाल आहे, अजगराच्या शरीरावर तिचा घाव बसत होता, पण अजगराला त्यापासून कुठलाही त्रास झाला नाही. आता एवढा सगळा गोंधळ सुरू असताना भगवान श्रीकृष्ण तर त्या ठिकाणी होतेच. त्यांनासुद्धा हे लक्षात आलं, कानावर ऐकू आलं आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी पोहोचले. तमस्पृशत पदाभेत्य भगवान सात्वतां पती. विष्णू सहस्रनामामध्ये सात्वतां पती ही म्हणून भगवंताचं एक नाव आहे. भगवंत त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी येऊन त्या अजगराला आपल्या पायाने स्पर्श केला. सवयी भगवत श्रीमद पादस्पर्श हातो शुभा. आता भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाल्यामुळे, त्या अजगराला तो स्पर्श झाल्यामुळे त्या पवित्र स्पर्शाने त्या अजगराचं सगळं आत्तापर्यंत केलेलं पाप जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालं. परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं व्हावं तसं याचं सगळं ते अजगराचं रूप, अजगराची जी योनी त्याला प्राप्त झाली होती, ती योनी आता ती गेली, नष्ट झाली आणि त्या ठिकाणी एक दिव्य देह धारण करणारा असं शरीर, की जे शरीर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष विद्याधर म्हणजे हे देवतांसारखेच आहेत. विद्याधर, यक्ष, किन्नर हे सगळे आहेत आणि त्यापैकी विद्याधरांनीसुद्धा ज्याची पूजा केली असती एवढं सुंदर रूप त्या अजगराला प्राप्त झालं. आणि त्या दैदिप्यमान असं त्या अजगराचं जे रूप बदललेलं होतं त्याला, त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा हार होता आणि भगवंतांना तो प्रणाम करत होता. दोन्ही हात जोडून भगवान श्रीकृष्णाच्या समोर तो उभा होता. भगवान श्रीकृष्णाचं वय यावेळेस फक्त 9 वर्षाचं होतं. 9 ते 10, 11 वर्षापर्यंत भगवंत जे आहेत ते त्या गोकुळामध्ये राहिलेले आहेत. आणि भगवंतांनी त्यांना विचारलं, तू कोण आहेस? को भवान परया लक्ष्म्या रोचते अद्भुत दर्शनम. तू कोण आहेस असा प्रश्न भगवंतांनी विचारला आणि अतिशय सौंदर्याने सोन्यासारखा झळकणारा तू दिसत आहेस आणि अद्भुत असं तुझं रूप आहे, पण अशी ही योनी तुला का प्राप्त झाली आणि त्या योनीमधून आता तू या सुंदर असा देह प्राप्त केलेला आहेस, तर ही अशी घाणेरडी योनी, किळसवाणी योनी, अजगराची योनी तुला कशामुळे प्राप्त झाली असा प्रश्न विचारला. आता तो अजगर जो आहे सुदर्शन अजगराच्या रूपातील, आता तो उत्तर देतो. सर्प उवाच. काय सांगतात तो सर्प? अहम विद्याधर कश्चित सुदर्शन इति श्रुतः. मी विद्याधर होतो आणि माझं नाव सुदर्शन असं आहे. श्रिया स्वरूपया संपत्त्या विमानेना आचरम दिशः. स्वरूप आणि संपत्ती याचा मला खूप गर्व होता. माझ्या ठिकाणी असणारं जे विमान होतं त्या विमानातून मी प्रवास करत होतो, सगळ्या दिशांना मी फिरत होतो. आणि झालं असं, ऋषीन विपुरान अंगिरसः प्राहसम रूपदर्पितः तैरिमा प्रापितो योनिम प्रलब्धैः स्वेन पापमना. अंगिरा गोत्राचे एक ऋषी होते, ते दिसायला अगदी कुरूप होते. आता कुरूप शब्द आल्याबरोबर अष्टावक्र गीतेचा आठवण होती. अष्टावक्र हे सुद्धा कुब्जेप्रमाणेच 8 ठिकाणी वाकडा असणारे म्हणून अष्टावक्र त्यांचं शरीर. आणि ते जेव्हा जनकराजाच्या दरबारात आले तेव्हा राजाच्या दरबारातील प्रत्येकजण त्यांना हसायला लागला त्यांचं रूप पाहून. तेव्हा अष्टावक्रच म्हणतात, जनकराजाला म्हणतात, राजा मला वाटलं मी तुझ्या एवढ्या मोठ्या दरबारात आलेलो आहे, पण इथे तर सगळे चांभारच बसलेले आहेत. आता चांभार म्हणण्याचा अर्थ या ठिकाणी माझं जे शरीर आहे, वरची जी कातडी आहे त्या कातडीकडेच या सगळ्यांचं लक्ष आहे, पण माझी जी विद्वत्ता आहे, माझं जे अनुष्ठान आहे, मी आत्तापर्यंत कमावलेली जी विद्या आहे ती मात्र कोणीच लक्षात घेतली नाही आणि म्हणून हे सगळे हसले, असं अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्र ऋषी राजा जनकाला सांगतात. तसंच या ठिकाणी हे विरूपान, रूपवान शब्द आपला आहे. विरूपवान म्हणजे उलटा त्याचा, कुरूप असं ज्यांचं रूप आहे ते अंगिरास गोत्रातले उत्पन्न झालेले हे ऋषी जे आहेत त्यांना हा गंधर्व विद्याधर जो हसला.
तैरिमा प्रापितो योनिम प्रलब्धही स्वेन पापमना. आणि त्यांनी मला अजगर योनीमध्ये तुझा जन्म होईल असा शाप दिला. आता हे जे शाप आहेत ते शाप आम्हाला शाळेमध्ये असताना एक वक्तृत्वाचा एक विषय होता. काय त्याचं नाव होतं? शाप की वरदान. आता विज्ञान शाप की वरदान. आता विज्ञान हे शाप आहे का वरदान आहे? आता शाळेमधल्या बुद्धीप्रमाणे तेव्हा त्या काळामध्ये 1945मधलं जपानचं जे हिरोशिमा नागासाकी ही प्रत्यक्ष घडलेली घटना तशी नवीनच होती आणि आमच्या कानावरती पडत होती लहानपणी, त्यामुळे तो एक विषय होता. मग विज्ञान शाप की वरदान. तसं आता हे जे शाप आहेत ते शाप वरदान आहेत का खरंच शाप आहे? परीक्षित राजाला जो शाप मिळाला तो शाप होता का वरदान आहे? त्यामध्ये सगळ्या जीवमात्राचं कल्याण होण्याची त्यामध्ये सोय होती. वर्यान एष ते प्रश्न असं त्यावेळेस शुकदेव त्यांना म्हणतात. त्यांनी जे 6 प्रश्न विचारले त्याबद्दल म्हणतात की तुझ्या प्रश्नामधून इतर लोकांचा सुद्धा उद्धार होणार आहे, म्हणून तुझे प्रश्न खूप सुंदर आहेत आणि तुझ्या प्रश्नामुळे मला भगवंताचं पूर्ण चरित्र, भगवंताचा लीला कथा सांगण्याचा उत्साह माझा वाढला आहे, असं सुरुवातीला या श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये शुकदेव सांगत आहेत. तसा आता हा जो यांना शाप मिळालेला आहे तो शाप मिळाल्यामुळे आता तो गंधर्व विद्याधर तोच त्यांना म्हणतो की हा शाप आहे, पण तुम्ही मला काहीतरी उशाप पण द्या, ज्यामुळे आपृच्छे शाप निर्मुक्त पदस्पर्शादम विहन. कारण या शापामुळे आज चराचरांचे गुरु असणारे भगवंत म्हणजे आता या ठिकाणी या सगळ्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या पायाचा स्पर्श अजगराला झाला आणि मग तो मला उशाप मिळाला आणि त्यामुळे माझं सगळे पाप नाहीसे झाले. आता असं कोणाकोणाचं झालं आणि असं काही उदाहरणं आहेत का याबद्दल आपण थोडासा विचार करू. आत्ताच आपण पाहिलं चित्रसेन गंधर्व ज्याला 3 जन्म मिळाले, घोडा, रेडा आणि अंत्यजीवनी. अंत्यजीवनीमध्ये त्याचा जेव्हा उद्धार झाला तेव्हा तो म्हणजे विमानात बसून तो स्वर्गामध्ये गेला, त्याला ती स्वर्गती प्राप्त झाली. आणि समर्थांना ही सगळी कथा जी आहे ते चाफळच्या जवळ असणाऱ्या रामगडीमध्ये झालेली आहे. खूप मोठी कथा आहे, त्यामुळे थोडक्यात सांगतो. आणि जे ज्यांना अभिमान होता आपल्या विद्वत्तेचा ते सदाशिव शास्त्री येवलेकर यांना पाहिल्याबरोबर समर्थांच्या लक्षात आलं की त्या गंधर्वाचा, चित्रसेन गंधर्वाचा 3ऱ्या जन्मामधलं उद्धार करण्याचं काम आता माझ्याकडे आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्याचा उद्धार झाला. त्या गंधर्वांनी या वासुदेव शास्त्रींना चर्चेमध्ये, अध्यात्माच्या चर्चेमध्ये, 4 वेद उपनिषद यांच्या चर्चेमध्ये हरवलं आणि तेव्हापासून त्यांनी समर्थांचं शिष्यत्व पत्करलं. कणेरी येथे जो आज मठ आहे सातारा जिल्ह्यामध्ये वासुदेव गोसावींचा, तेच वासुदेव गोसावी म्हणजे हे सदाशिव शास्त्री येवलेकर, येवल्याचे होते. आता 2 ओव्या श्री ग्रंथराज दासबोधामध्ये आहेत की शाप मिळतो आणि मग उशाप पण मिळतो. अशा 2 ओव्या कुठे आहेत त्या आपण शोधायच्या. दशक 9 म्हणजे गुणरूप आणि दशक 15 म्हणजे आत्मदशक. 9व्या आणि 15व्या दशकामध्ये या 2 ओव्या येतात. कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पावले, उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही. म्हणजे कित्येकाने पूर्वी श्रापिले, कित्येकांना पूर्वी श्राप मिळाला आणि ते शापे देह पावले. जसा शाप मिळाला त्याप्रमाणे त्यांना कुठली तरी योनी प्राप्त झाली आणि मग त्या शापाचं परिमार्जन म्हणून उश्राप मिळाला, तेव्हा ते पुन्हा आपल्या पूर्वदेहाला प्राप्त झाले. आपण पाहतो सनक सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांनीसुद्धा जसा शाप दिला तेव्हा भगवंताचे पार्षद जे होते जय आणि विजय यांना 3 जन्म पुढे प्राप्त झाले. राक्षस योनीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि पुढे उद्धार झाला आणि मग पुन्हा ते भगवंताचे पार्षद म्हणून त्यांना पूर्वदेह प्राप्त झाला. आता दुसरी ओवी श्री ग्रंथराज दासबोधामध्ये आहे. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले आणि एक उश्रापे पावले पूर्वदेह. आता एक क्रोधापासून झाले. ही जी योनी खालच्या जातीची योनी ज्यांना प्राप्त झाली ती कोणामुळे की त्या ठिकाणी येणाऱ्या ऋषीमुनींचा अपमान झाला म्हणून त्यांच्या क्रोधापासून त्यांना ही गती प्राप्त झाली. कोणाला तपापासून झाली, तप केलं आणि मग वर मिळवला आणि त्या वराने त्याने तो शाप दिला आणि एक उश्रापे पावले पूर्वदेह. तसं या ठिकाणी यांना, या सुदर्शनाला
आपल्या ठिकाणी असणारं रूप आणि संपत्तीचा गर्व झाला होता. रूपसंपदा दो दिसांची, यौवना सवे सरावयाची, तिने होऊने धुंद करीसी का प्रलयाचा अपमान, असं आपल्या नाट्यसंगीतामध्ये एक गीतसुद्धा आहे. त्यामुळे रूप आणि संपत्ती याचा गर्व कधीही नसावा, म्हणजे माणसाचे पाय केव्हाही जमिनीवर असावे, याचं उदाहरण आणि हे सांगण्यासाठी ही सगळी कथा आहे. आता ते सांगतात की ब्रह्मदंडात विमुक्तोहम सद्यस्ते अच्युत दर्शनात यत्राम ग्रहण अखिलान श्रोत्रनात्म एवच सद्य पुन्हा ती किम भूयस तस्य पृष्ठ पदाही ते. हे भक्तवत्सला, तो गंधर्व सांगत आहेत, मी आपल्याला शरण आलो आहे. इंद्रादी समस्त लोकेश्वरांचे सुद्धा गुरु असणारे परमेश्वर स्वयंप्रकाशी असणारे तुम्ही आता मला माझा उद्धार केलेला आहे. आता मला अनुमती द्यावी, म्हणजे मी माझ्या पूर्वस्थळी निघून जाईल. तुमच्या फक्त दर्शनाने ब्रह्मदंडात विमुक्तोहम, ब्रह्मदंड म्हणजे ब्राह्मणांनी केलेला दंड, त्या दंडातून मी मुक्त झालो. ब्रह्मदंडात म्हणजे सप्तमी विभक्ती आहे. त्यामुळे मला त्या दंडातून मला तुमच्यामुळे मुक्ती मिळाली, असं ते भगवंताला म्हणतात. तर सुदर्शनाने त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घालून त्यांचं दर्शन घेऊन तो आता स्वर्गामध्ये निघून गेला. आणि नंद जे आहेत त्यांना आणि इतर गोपांनासुद्धा खूप आनंद झाला. नंदांवरचं खूप मोठं संकट आता दुसऱ्यांदा या ठिकाणी निवारण झाले. पहिल्यांदा त्या वरुणराजाने त्यांना त्या यमुनेच्या पाण्यामधून आतमध्ये नेलं होतं वरुणराजाकडे, ते एक संकट होतं. आणि आता हे दुसरं संकट त्यामधून नंदराजांना सोडवले, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाचा हा अद्भुत प्रभाव पाहिला आणि वय किती तर 7-8 वर्षाचं, आणि त्यामुळे कृष्णाच्या लीलेचं गायन करीत सगळ्या मंडळी जे आहेत ते पुन्हा त्या ठिकाणून आपल्या व्रजामध्ये, आपल्या नेहमीच्या राहण्याच्या गावामध्ये परत आले. असा हा सुदर्शनाचा उद्धार या ठिकाणी झाला आहे. आता याच अध्यायामध्ये शंखचूड याचा सुद्धा उद्धार झालेला आहे. आता शंखचूड कोण, ती कथा आता याच अध्यायामध्ये 20व्या श्लोकापासून पुढे सांगतात. एके दिवशी अशा अलौकिक कर्तृत्व असणारे बलराम आणि श्रीकृष्ण रात्रीच्या वेळेस आपल्या मित्रांबरोबर सखींसह आणि गोपींसह वनामध्ये फिरत होते, विहार करत होते वनामध्ये. आणि वनामध्ये फिरत असताना त्या ठिकाणचं सौंदर्य जे आहे त्याचंसुद्धा वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि तिन्ही सांज झाली, निशामुखम मानयन्नान उदितोडुपतारकम. रात्र झाली, तिन्ही सांज झाली, आकाशामध्ये चंद्रतारे चमकू लागले आणि जे सुगंधित फुलं होते त्याचा सुगंध सगळीकडे पसरला. आता गोपी ज्या होत्या त्या गोपी तर भगवंताचं गुणगान गात, त्याच्या कथा गात ह्या आनंदामध्ये तिथून फिरत होत्या. त्यांना स्वतःच्या शरीराची सुद्धा शुद्धी नव्हती, इतकं त्या श्रीकृष्णमय होऊन गेल्या होत्या. आता हे सगळे जात असताना मागच्या बाजूला गोपी असतील, समोर बलराम आणि श्रीकृष्ण असतील, आणि त्यावेळेस हा शंखचूड जो आहे तो त्या ठिकाणी आला. शंखचूड कोण होता, तर हा यक्ष होता आणि कुबेराचा सेवक होता. एवं विक्रीडितो स्वैरम गायतो संप्रतमत शंखचूड इति ख्यातो धनदा अनुचरो अभ्यगात. धनदा अनुचरो अभ्यगात, अभ्यगात म्हणजे आला. धनदा म्हणजे धनद म्हणजे कुबेर, कुबेराचा अनुचर, अनुचर म्हणजे कुबेराचा सेवक असणारा हा शंखचूड हा यक्ष होता आणि तो त्या ठिकाणी आला. आता त्याने काय करावं त्या ठिकाणी येऊन, तयोर निरीक्षतो राजंस तन्नाथम प्रमदाजनम क्रोशंतकालयामास दिशुत उद्दीचता शंकिता. त्याने त्या गोपी ज्या होत्या त्या गोपींना घेऊन त्या ठिकाणाहून तो पळून जायला लागला. त्या गोपींना त्याने उचलून घेतलं आणि तो पळून जायला लागला हा शंखचूड. आणि तेव्हा त्या प्रत्येक गोपी मोठमोठ्याने ओरडायला लागल्या, कृष्णाला त्या धावा करायला लागल्या. क्रोशंतम कृष्ण रामेती विलोक्य स्वपरिग्रहम यथागा दस्युनाग्रस्ता भ्रातरान अवधावताम. त्यांचा आरडाओरडा ऐकला गोपींचा, आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघे जे आहेत त्यांनी जाऊन पाहिलं तर तेव्हा हा शंखचूड या गोपींना घेऊन पळून जात होता. त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं
आणि ते दोघेजण त्याच्या पाठोपाठ धावले, बलराम आणि श्रीकृष्ण. तेव्हा भगवंत असं म्हणतात, मा भेष्टत्यभि यरावो शालहस्तौ तरस्विनो. तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला या संकटातून सोडवणार आहोत, भिवू नका, असं म्हणत ते एका क्षणात त्या यक्षाच्या जवळ येऊन पोचले. आता त्यांच्याजवळ, आता भगवंताच्या जवळ बासरीशिवाय दुसरं कुठलं शस्त्र म्हणून काहीच नसतं. पण तिथे येताना रस्त्यामध्ये असणारे शालहस्तौ, सागवान झाडं, काही ताडवन असं पण दिलेलं आहे, त्या जंगलामधलीच झाडं त्याने उपटली आणि ती आपल्या हातामध्ये ठेवली आणि जसं काही आपला काळ आणि मृत्यू जवळ आलेला आहे असं त्या दोघांना पाहिल्यावर या शंखचूडाला वाटलं. सवीक्षत ताव अनुप्राप्तौ कालमृत्यू इवोद्विजन. त्याला हे दिसलं, आता आपलाच काळ मृत्यू आपल्यासमोर उभा आहे असं दिसलं. विसृज्य स्त्रीजनम मूढा. आणि त्या मूर्ख अशा त्या शंखचूडाने ज्या गोपींना पळून आणलं होतं त्यांना ते सोडून दिलं. आता जसा एखादा चोर कुणाची तरी बॅग घेऊन पळत आहे, पण आता आपण पकडले जात आहोत हे पाहिल्याबरोबर तो चोर जशी ती बॅग सोडून देतो आणि स्वतःचं जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, तसं प्राद्रच जीवेत इच्छया, आपला जीव वाचवण्यासाठी तो आता पळायला लागला. आता तो जेव्हा पळत होता, हे सगळा रात्रीचाच काळ होता आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बलरामाने काय केलं असेल, तर बलराम त्या ठिकाणी थांबले या सगळ्या गोपींचं रक्षण करण्यासाठी. आणि स्वतः भगवंत श्रीकृष्ण मात्र त्या शंखचूडाच्या मागे मागे धावत गेले. तो जिकडे जाईल तिकडे भगवान श्रीकृष्ण पळू लागले. काय 8-9 वर्षाचं वय होतं. आता भगवंताची ही लीलाच आहे, कारण त्या या शंखचूड, चूड म्हणजे चुडा, चुडा म्हणजे जी वेणी असते, महिलांची बायकांची वेणी असते किंवा आपल्या डोक्याचा हा वरचा भाग. आता शंखचूडाच्या ठिकाणी त्या केसामध्ये त्याच्या डोक्यावर एक मणी होता आणि त्याचं नाव म्हणजे चुडामणी. जे अनेक रत्न, मौल्यवान रत्न जे आहेत त्यामध्ये या चुडामणीचा उल्लेख होतो. भगवंताला त्याच्या मस्तकावरील तो चुडामणी रत्न जो आहे तो काढून घ्यायचा होता. तमन अधावत गोविंदो यत्र यत्र स धावती. जो जिकडे पळेल तिकडे हा पळत होता. तस्थौ रक्षण श्रीयो बलहा. म्हणजे बलराम त्याच ठिकाणी थांबले आणि हा त्या श्रीकृष्ण त्याच्या मागे पळत गेले. अविदूर इवा भेट शिरस्तस्य दुरात्मनः. आणि जाऊन त्याने त्या शंखचूडाला पकडलं आणि त्या दुष्टाच्या मस्तकावर जोराने एक ठोसा लगावला भगवान श्रीकृष्णाने. आता ठोसा मारणं हे तर त्यांच्या लहानपणापासूनचाच उद्योग होता. पूतना असेल, अरिष्टासूर असेल, तृणावर्त असेल, अगासूर असेल, आता पुढे कंस येणार, त्याला पुन्हा ठोसाच मारलेला आहे. आणि मग त्या एका ठोस्याने त्या शंखचूडाचं धड जे आहे त्या धडापासून मस्तक वेगळं झालं. जहार मुष्टिदैवांगम शंखचूडा म्हणेन विभू. त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं आणि तो चूडामणी रत्न जो आहे तो भगवंताने आपल्या हातामध्ये घेतला. आता भगवंताचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसता. उद्देश एवढाच की या महिलांचं जे संरक्षण आहे ते संरक्षण झालं पाहिजे आणि त्या सगळ्या गोपींना त्यांचं रक्षण करण्यासाठी ही सगळी लीला केली. आज आपण पाहतो महिलांवरती अत्याचार हे सुद्धा वाढत आहेत. निर्भया वगैरे असे सगळे हत्याकांड झालेले आहेत. त्या कलकत्त्यामधल्या सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये त्या डॉक्टरचा सुद्धा अशाच प्रकारे जीव गेलेला आहे. तर यामध्ये महिलांना जी सुरक्षा मिळायला पाहिजे ती सुरक्षा त्या काळापासून नव्हती. अगदी सांगायचं उदाहरण म्हणजे आपल्या नाशिक टाकळीच्या जवळ असणाऱ्या गोदावरी नंदिनी संगमाच्या तिथे आमचे शहाजी महाराज त्या ठिकाणी असताना ती कथा समर्थांच्या कानावर पडली की शहाजी महाराजांची भावजय ही त्या मुसलमानाने पळवून नेली होती. ही कथा त्यांना तेव्हा लक्षात आली. तेव्हा ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी जे फक्त 12 ते 20 वर्षाचे 24 वर्षाचे या दरम्यान त्या ठिकाणी अनुष्ठान करत होते, त्यांनी त्या ठिकाणी पुढचं भविष्य लक्षात घेऊन तुम्हाला होणारा जो पुत्र आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मार्गदर्शन करेल आणि स्वराज्याची स्थापना करेल, ज्यामुळे अशा प्रकारचे अत्याचार होणार नाही. शंखचूडम निहत्यैव मणिमादाय भास्वरम अग्रजायाद ददात प्रीत्या
पश्यन्तीनां च योषितां. योषितां म्हणजे स्त्रिया, योषितां म्हणजे गोपी. शंखचिवडं हे जे त्याच्याकडून आणलेला तो जो मणी होता, तो चमकदार मणी घेऊन भगवंत परत आले आणि सगळ्या गोपींच्या देखत गोपी पाहत असताना अग्रज म्हणजे मोठा भाऊ बलरामांना तो मणी त्याने दिला सगळ्यांच्या देखत आणि बलरामांना, श्रीकृष्णाला आणि सगळ्या गोपांना खूप आनंद झाला. अशा प्रकारे हा तसा त्या मानाने छोटासाच अध्याय आहे. 32 श्लोक आहेत त्यामध्ये. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे शंखचूडवधो नाम चतुस्त्रिंशोऽध्याय. हा 34वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण आपले नेहमीची प्रार्थना आपण म्हणू गीतेची. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.